सर्वाधिक थँक्यू सो मच, तुम्ही धुळ्याला येण्याचं आमंत्रण स्वीकारलं. एक सुंदरसं शेअर मला मॅडमसाठी म्हणायचा आहे, आणि तो मॅडमचा जो आज प्रोफेशन आहे फॉरेन्सिक अकाउंटिंग, त्याला बिलकुल सूट होतो. की आया हूँ, त्याला जेंडर स्पेसिफिक करतो, आई हूँ कुछ ऐसा काम कर जाऊंगी, अच्छे बुरे की खबर तुझे दे जाऊंगी. मैं आई हूँ तो मैं कुछ ऐसा काम कर जाऊंगी कि हर अच्छे बुरे की खबर तुझे दे जाऊंगी. मैं वो संग तराश हूँ, बेसिकली संग तराश इज शिल्पकार. मैं वो संग तराश हूँ जो पत्थर को भी बोलने का हुनर दे जाऊंगी. फॉरेन्सिक अकाउंटिंगमध्ये मॅडमांचं खूप चांगलं नाव आहे पूर्ण इंडियामध्ये. टॉप 10मध्ये त्यांची फर्म येते रिस्क प्रो लर्निंग म्हणून. आणि मी जो शेअर म्हटलं त्यात जेव्हा ते फॉरेन्सिक ऑडिट करतात किंवा अकाउंटिंग करतात बघतात, तर प्रत्येक जो पुरावा असतो तो गोळा करताना हर पत्थर को भी बोलने का हुनर दे देते हैं मॅम. सो दॅट इज वाय मी हा शेअर त्यांच्यासाठी म्हटलेला आहे. तर सर्वप्रथम आम्हाला हे सांगा मॅडम की फॉरेन्सिक अकाउंटिंग म्हणजे नक्की काय असतं? नमस्कार. इथे उपस्थित असलेले सर्व मान्यवर, खानदेश उद्योग प्रबोधिनी मधले सर्व मेंबर्स, सर्व पदाधिकारी आणि इथे उपस्थित असलेल्या सगळ्या ऑडियन्सला माझा नमस्कार. सागर, तू खूप सुंदर शेअर प्रस्तुत केलेला आहेस आणि छान सुरुवात केली आहेस तू प्रोग्रामची. फॉरेन्सिक अकाउंटिंगचं मराठीमधलं नाव असं आहे न्यायवैद्यक लेखापरीक्षक. सो नावच इतकं कॉम्प्लिकेटेड आहे, पण ह्याची सोप्या भाषेत तुम्हाला डेफिनेशन सांगायची म्हणली तर न्यायालयीन लढाईमध्ये, कुठल्याही कोर्ट मॅटरमध्ये न्यायालयासमोर जे कुठले आर्थिक बाबी प्रस्तुत केल्या जातात, आर्थिक पुरावे सादर केले जातात, ते गोळा करण्याचं काम, ते गोळा करण्याचं शास्त्र म्हणजे फॉरेन्सिक अकाउंटिंग. पुढे जाऊन सांगते. फॉरेन्सिक अकाउंटिंग म्हणजे अकाउंटिंग ऑडिटचं नॉलेज, इन्व्हेस्टिगेटिव्ह टेक्निक्स किंवा इन्व्हेस्टिगेटिव्ह स्किल, आणि आता त्याच्यामध्ये महत्त्वाचा अँगल जो ॲड झालेला आहे तो टेक्नॉलॉजी. कारण आजकालचे जर तुम्ही सगळे घोटाळे पाहिले तर जास्तीत जास्त फ्रॉडस्टर, गुन्हेगार एकत्र येऊन जास्तीत जास्त कॉम्प्लिकेटेड फ्रॉड्स करत आहेत. त्याच्यामुळे 1940 साली म्हणजे ह्या फॉरेन्सिक अकाउंटिंग किंवा फायनान्शियल क्राईम ज्याला म्हणतात, याच्याबद्दल वेस्टर्नर्सनी खूप अभ्यास आधी करून ठेवलेला होता. 1940 साली मॉरिस पेल्युबेट यांनीही पहिल्यांदा फॉरेन्सिक अकाउंटिंगची व्याख्या केलेली होती. पण आपल्याकडचेच CA असलेले आणि फॉरेन्सिक अकाउंटंट मयूर जोशी यांनी ही व्याख्या बदलवली. यांनी टेक्नॉलॉजी हा अँगल याच्यामध्ये ॲड केला. सो हे झालं फॉरेन्सिक अकाउंटिंग या संदर्भात. पुढे जाऊन मी सांगते फॉरेन्सिक अकाउंटंट काय करतात. एखाद्या फॉरेन्सिक अकाउंटंटला समजा कंपनी मॅनेजमेंटनी बोलवलं किंवा बँकेने बोलवलं, तर सर्वप्रथम काहीतरी घोटाळा झाला आहे, कुठंतरी पाणी मुरतं आहे हे त्यांना ज्या वेळेला वाटतं त्यावेळेलाच ते अशा प्रकारच्या लोकांना बोलवतात. त्यावेळेला आम्हाला तिथे जाऊन आधी प्रिलिमिनरी एक्झामिनेशन करावं लागतं की खरंच घोटाळा, यांच्या म्हणण्याप्रमाणे घोटाळा झाला आहे का, असं काही दिसतं आहे का आपल्याला. जिथे तेव्हा आम्हाला प्रिलिमिनरी एक्झामिनेशनवरनं व्हेरीफाय होतं. त्यानंतर पुढे सुरुवात होते असाइनमेंटची. त्याच्यामध्ये आम्ही नक्की घोटाळा कुणी केलेला आहे, नक्की हे क्रिमिनल्स कोण आहेत, परपिट्रेटर्स कोण आहेत, किती अमाऊंटचा घोटाळा आहे, क्वांटिफिकेशन सर्वात महत्त्वाचं असतं की एक्झॅक्टली 100 कोटीचा झाला आहे, 1 कोटीचा झाला आहे का 1000 कोटीचा झालेला आहे. कारण न्यायालयात जर तुम्हाला जायचं असेल तर क्वांटिफिकेशन हे सर्वात महत्त्वाचं चालतं. तिसरी महत्त्वाची बाब असते ते म्हणजे घोटाळा हा किती वेळ चाललेला आहे. आता नीरव मोदीची तुम्ही केस पाहिली तर त्याचा घोटाळा 7 वर्ष चाललेला होता. रामलिंगा राजू सत्यम कॉम्प्युटरची केस बघितली, त्यांनी बॅलन्स शीट ज्या होत्या म्हणजे फायनान्शियल स्टेटमेंट्स जी होती ती 7 वर्ष खोटी बनवलेली होती. सो बरेच सारे जे कॉर्पोरेट घोटाळे आमच्याकडे येतात इन्व्हेस्टिगेशनसाठी ते बहुत करून 7-8 वर्ष, एखादं डिकेड असे चाललेले असतात. अशा लोकांचं शेवटी कसं होतं की वाघावर सवार तरी झालेले असतात, पण खाली उतरलं तर वाघ खाऊन टाकेल
आणि तो स्पीडही मॅच करता येत नाही आहे. वाघावर आता सवार व्हायचं नाही आहे, आता बास झाली ही सवारी, खूप झालं खोटं बोलून, खूप झालं खोटं दाखवून, हे सगळं होत असतं. कधी ना कधीतरी मग तो भ्रमाचा भोपळा फुटतो. आणि एक मराठी म्हण आहे ना, की बाकी सगळ्याची सोंग घेता येतात पण पैशाचं सोंग घेता येत नाही. त्या पद्धतीने ना कधीतरी असे घोटाळे बाहेर येतात. एक इंटरेस्टिंग गोष्ट इथे सांगते. चंदा कोचर ज्या वेळेला 2009 ते 2018 ICICI बँकेच्या MD CEO होत्या आणि 2018च्या एंडला वेणुगोपाल धूत यांची जी व्हिडिओकॉन होती त्या घोटाळ्यामध्ये त्यांचं नाव बाहेर आलं आणि पुढे आपण सगळं वर्तमानपत्रामध्ये वाचलं. तर ह्या घोटाळ्यामध्ये काय झालं असेल, अरविंद गुप्ता नावाचा एक खूप चाणाक्ष इन्व्हेस्टर होता, ज्याने जो ICICI बँकेला खूप जवळून ट्रॅक करायचा आणि जो चंदा कोचर यांच्या मिस्टरांची कंपनी, दीपक कोचर यांची कंपनी, वेणुगोपाल धूत यांची ट्रान्झॅक्शन खूप जवळून ट्रॅक करायचा, त्याने इथे विसल ब्लो केली. आणि विसल ब्लो म्हणजे काय, की एखाद्या व्यक्तीकडे ज्या वेळेला असे पुरावे सादर होतात, पण तो फॉरेन्सिक अकाउंटंट नाही आहे, पण तो एक साधा गुंतवणूकदार आहे, इन्व्हेस्टर आहे, त्यावेळेला तो हे सगळे पुरावे घेऊन कंपनीच्या मॅनेजमेंटकडे येतो, बोर्डाकडे येतो आणि सांगतो की मी अशा पद्धतीने हे गैरव्यवहार पाहतोय, याच्यावर काहीतरी करा. अशा पद्धतीने तो घोटाळा बाहेर आला. सो कधी कधी प्रवर्तक किंवा प्रमोटर ज्याला म्हणतो ते स्वतः कबूल करतात हे घोटाळा. कधी कधी बाहेरची सुजाण लोक हा घोटाळा उघडकीस येण्यात मदत होते त्यांची. फॉरेन्सिक अकाउंटिंग तर आपण समजून घेतलं, पण तुमची एंट्री या क्षेत्रात कशी झाली? माझी सुरुवात, माझा जन्म, माझं शिक्षण हे सोलापुरात झालेलं होतं. सोलापुरात असताना मला 10वी झाल्यानंतर काहीतरी वेगळं करायचं होतं. आता माझी बॅकग्राऊंड सगळी डॉक्टर लोकांची होती, माझे आईवडील डॉक्टर होते, माझी मोठी बहीण डॉक्टर होती, पण मला डॉक्टरी करायची नव्हती. सो आता काहीतरी वेगळं, म्हणजे 2004 साली असंच होतं डोक्यात की कॉमर्स घ्यावं आणि कॉमर्समधली सर्वोत्कृष्ट किंवा सर्वोच्च डिग्री कुठली, तर चार्टर्ड अकाउंटन्सी, ते करावं. म्हणजे एवढ्या सिम्पल थॉटनी मी ॲक्च्युली CA करायला गेले. पण सोलापूर हे जरी मोठं शहर झालेलं असलं तरी इंडस्ट्रीजचा तेवढा व्यापक विस्तार तिथे झालेला नाही आहे. म्हणून मग मी माझ्या आर्टिकलशिपसाठी, म्हणजे जिथे आम्हाला 3.5 वर्षाचं ट्रेनिंग कंपल्सरी होतं, त्याच्या शोधात मी पुण्यामध्ये आले 2007च्या एंडला. त्यावेळेला आमच्या सर्वांसाठीच आमची लाडकी मनी कंट्रोल वेबसाईट, त्याच्यावरती मी एक आर्टिकल वाचलेलं होतं, ज्याच्यामध्ये इन्व्हेंटरी फ्रॉड असा शब्द होता. आता मी होते 18 वर्षाची, मला अकाउंटिंग नुकतंच कळायला लागलेलं होतं आणि त्यात इन्व्हेंटरी फ्रॉड म्हणजे काय. मग आता हे कुणी कोट केलं होतं, तर त्यांचं नाव होतं CA मयूर जोशी. मग मी आता हे कुठे आहेत गृहस्थ, त्यांचा माग काढत त्यांच्या नवी पेठेतल्या ऑफिसमध्ये गेले पुण्यात आणि खरं तर विचारायला गेले होते हे काय असं इन्व्हेंटरी फ्रॉड, पण त्यांनी बोलता बोलता माझी मुलाखत घेऊन टाकली आणि तिथेच त्यांनी मला त्यांच्या हाताखाली काम करण्याची संधी तिथे ऑफर केली. त्यांच्याकडे माझी सुरुवात झाली आर्टिकलशिपची. कारण त्यावेळेला ना खरं एवढं इंटरनेट आणि करिअर गायडन्स करणारे अशी लोकं नव्हती. म्हणजे त्यावेळेला डिसिजन मेकिंग खूप फास्ट होतं. मला सरांनी विचारलं, मी माझ्या आईवडिलांना सोलापूरला फोन लावला, ते म्हटले तू हे कर, तुझ्या रिस्कवर कर, आम्ही फॉरेन्सिक मेडिसिन ऐकलं आहे, फॉरेन्सिक अकाउंटिंग काहीतरी नवीन वाटतं आहे. आणि मी दुसऱ्या दिवशीपासून त्यांच्या ऑफिसमध्ये जॉईन झालेली होते. इतकी ती सिम्पल प्रोसेस होती. मी जॉईन झाले. मी तिथं गेल्या बघितलं तर सगळा बॉईज क्लब होता. मी म्हटलं आपला या सगळ्या बॉईज क्लबमध्ये कसा निभाव लागणार, सरांनी कुठं आणलं आपल्याला एक्झॅक्टली. पण आमचे सर असे होते की त्यांनी मुलगा मुलगी याच्यामध्ये कुठेही भेदभाव केला नाही. त्यांनी मला लगेच सांगितलं की एका आठवड्याने बेंगलोरमध्ये तुला एका असाइनमेंटला जायचं आहे आणि तिथे तुला फ्रॉड शोधायचा आहे. मला काही कळायलाच तयार नाही. मी म्हटलं की मला अजून बॅलन्स शीट वाचता येत नाही, मी फ्रॉड कुठून शोधणार. आणि मग मी गुगल करत बसले आणि सगळ्या गोष्टी मी चाळत बसले की आपल्याला थोडं तरी कळावं बॅलन्स शीट वाचायची कशी, नाही तर तिकडे गेल्यावर सगळीच बोंब. पण मग पाठवलं सरांनी आणि त्यावेळेला आमच्यामध्ये अशी हिंमत नव्हती की आम्ही आमच्या CA सरांना ऐकवू काहीतरी. त्याच्यामुळे त्यांचं ऐकून आम्ही गेलो बेंगलोरला. इतकी इंटरेस्टिंग केस होती, म्हणजे 18 वर्षाच्या मुलीसाठी नक्की इंटरेस्टिंग केस होती. तिथे मी एका मोठ्या वेअरहाऊसमध्ये आधी गेलेली होते. तर ती कंपनी एक मल्टीनॅशनल कंपनी होती आणि ती काय करायची की तुमच्यासारखी लोकं काही हवं असेल तर आपण दुकानात जाऊन घेतो, पण दुकानातली लोकं, दुकानदार हा माल कुठून घेतात, तो माल ते या कंपन्यांकडनं होलसेलमध्ये घ्यायचे. त्याला कॅश अँड कॅरी स्टोअर्स म्हणतात. अशा एका खूप मोठ्या वेअरहाऊसमध्ये गेलेली होते आणि मला असं वाटत होतं कितीतरी किलोमीटर आहे हे वेअरहाऊस, जवळजवळ स्टोअर आणि वेअरहाऊस. आणि 6-7 दिवस गेल्यानंतर सगळं आम्ही पाहिलं. म्हणजे आम्ही अकाउंट्स पाहिले, माझे सिनियर होते माझ्याबरोबर, सगळ्या एंट्र्या पाहिल्या, सगळं बरोबर होतं. लोकांशी बोललो. म्हणजे पुढे गेल्यावर मी सांगेनच की इंटरोगेशन हा एक
महत्त्वाचा पार्ट असतो फॉरेन्सिकमधला. इंटरोगेशन म्हणजे पोलीस इंटरोगेशन नाही, सॉफ्ट इंटरोगेशन, की फायनान्स डिपार्टमेंटमधल्या लोकांशी बोलणं, माहिती गोळा करणं, हे सगळं झालं. ते सगळं परफेक्ट होतं. आता परत पुण्याला जायची वेळ आली होती आणि मला वाटलेलं होतं मी ह्याच्यात अपयशी ठरले, की मला नाही फ्रॉड शोधता आला आहे, मला नाही कळलं ह्याच्यात. शेवटची गोष्ट जी राहिलेली होती ती वेअरहाऊसमध्ये जाऊन ॲक्च्युअल इन्व्हेंटरी पाहायची. मी ज्या वेळेला तिथे गेले, तिथे इन्व्हेंटरीचा जो इन्चार्ज होता तो कन्नड बोलणारा माणूस होता. सो आमचा एकमेकांना काहीच गंध नाही. मी त्याला एवढंच मोडक्या तोडक्या इंग्लिशमध्ये म्हणलं की मी CA फर्ममधनं आलेली आहे आणि मला इथे स्टॉक टेकिंग करायचं आहे. ॲक्च्युली ही इतकी सोपी आणि रुटीन गोष्ट आहे की त्याच्यासाठी कुठल्याच माणसाने माझ्यावर चिडायची गरजच नव्हती. तो माणूस एवढा चिडलेला होता माझ्यावरती की मला फक्त एवढंच लक्षात आलं की बहुतेक इथे काहीतरी प्रॉब्लेम आहे, कारण हा माणूस माझ्यावर आवाजाबी चिडलेला आहे. त्याच्या आरडाओरड्याकडे लक्ष न देता माझ्यासमोर मेझानाईन फ्लोअर होता आणि तिथे टीव्हीचे बॉक्सेस होते. मी म्हणलं आता कुठून सुरू करावं, आणि माझ्या हातात पेन होतं, कागद होता. मी एक टीव्हीचे बॉक्सेस मोजायला लागले. त्याने अजून आरडाओरडा करून लोक जमवायच्या आधी एक गोष्ट झाली की माझ्या पेनाचा धक्का एका टीव्हीच्या बॉक्सला लागला आणि तो टीव्हीचा बॉक्स हलला. सो मला असं वाटलं की एवढा मोठा टीव्हीचा बॉक्स आणि तो पेनाच्या धक्क्याने कसं हलतोय. तर ते ज्यावेळेला ओपन केलं, पेनाच्या पॉईंटनी ते ज्यावेळेला ओपन केलं तर आत सगळं कार्डबोर्ड भरलेले होते. एक बॉक्स तसा, 2 बॉक्स तसे, 10 बॉक्स तसे. सो मला तिथे लक्षात आलेलं होतं की इन्व्हेंटरी फ्रॉडमधला जो एक भाग असतो, फेक इन्व्हेंटरी म्हणजे काय असतं हे तिथे लक्षात आलं. आणि तिथून पुढे आम्हाला इन्व्हेस्टिगेशनचा एक धागा मिळाला. पुढे तो फ्रॉड उलगडत गेला आणि आम्ही काही कन्क्लुजनपर्यंत पोहोचतो. ही झाली हिस्ट्री. पण फेक इन्व्हेंटरीनी काय होतं की अशी फेक इन्व्हेंटरी दाखवून ज्यावेळेला CA त्याच्यावरती अननोईंगली ऑर नोईंगली सर्टिफाय करतात, त्यावेळेला हा स्टॉक किंवा हे पुढे दाखवून बँकांकडनं लोन उचललं जातं, बँकांकडनं पैसे घेतले जातात आणि एकूण काय बॅलन्स शीटमध्ये या इन्व्हेंटरी मोठ्या दाखवल्या जातात, फुगवल्या जातात. बॅलन्स शीट मोठं दिसलं की ऑब्व्हियसली रिझल्ट्सही मोठे दिसायला लागतात आणि त्याचं पर्यावसान कशात होतं की गुंतवणूकदार खुश होतो की अरे आपण ज्या कंपनीत इन्व्हेस्ट करतो आहे त्याचा कंपनीचा तिमाही निकाल खूप छान लागलेला आहे, म्हणून तो अजून पैसे टाकतो अशा स्टॉकमध्ये. अशा प्रकारची ती सगळी चेन होती जी पुढे आम्ही बस्ट करण्यामध्ये मदत केली. सो ही माझी पहिली केस होती आणि इथून मला लक्षात आलं हे काहीतरी वेगळं आहे नेहमीच्या रुटीन ऑडिटपेक्षा आणि आपण याच्यामध्ये जाऊ. आणि तसंच अजून एक फॅक्टर असा होता की माझ्या पहिल्या आर्टिकलशिपच्या वर्षानंतर लगेच सत्यमचा फ्रॉड आलेला होता बाहेर. त्याचं काम माझ्या सरांकडे आलेलं होतं. सो मी माझ्या सरांना रोज TV वर बघायचे आणि मला असं झालेलं होतं ओके आपण ॲज अ फर्म, ॲज अ टीम काहीतरी खूप वर्थवाईल काम करतो. एवढंच मला 18-19 वर्षाच्या मुलीला कळत होतं. सो मी ते चॅलेंज घेतलं आणि मी म्हटलं आपण CA होवो अथवा न होवो, पण आपण फॉरेन्सिकमधले जे कोर्सेस अवेलेबल आहेत ते आपण कंप्लीट करायचे. अशा प्रकारे माझी एंट्री झाली. खूप इंटरेस्टिंग पद्धतीने तुम्ही सांगितलं की एंट्री तुमची 2008 साली आर्टिकलशिप दरम्यान तुम्ही मयूर सरांना भेटले आणि तिथून तुम्हाला या क्षेत्रात येण्याची संधी मिळाली. हे क्षेत्र निवडण्यामागचं नक्की कारण काय? खूप कारणं आहेत ॲक्च्युली. म्हणजे आता या क्षेत्रात येऊन मला 15-16 वर्ष झाली, पण पहिली 2 वर्ष कुठल्याही ठिकाणी तुम्ही काम करताना क्रुशल असतात, कारण त्याच्यामध्ये मेक ऑर ब्रेक असे चॉईसेस असतात की तुम्हाला याच्यात पुढे काही करायचं आहे की नाही. तर त्यावेळेला त्यातलं पहिलं पायवोटल गोष्ट जी होती ती मी आता म्हणलं तसं की मी एक आर्टिकल ट्रेनी स्टुडंट होते आणि मी माझ्या सरांना ज्यावेळेला सत्यमचा फ्रॉड झाला त्यावेळेला हा महत्त्वपूर्ण फ्रॉड का ठरतो आपल्या भारतामधला, कारण हा भारतातला सर्वात पहिला मोठा अकाउंटिंगमधला फ्रॉड होता. त्यावेळेला CBCID ही केस गेलेली होती. CBCID आंध्र प्रदेशकडे ही केस गेलेली होती. त्यावेळेला त्यांनाही कळत नव्हतं, कारण पोलिसी खाका हा वेगळा असतो ना. फायनान्शियल क्राईम इन्व्हेस्टिगेट करायचं हेही त्यांच्यासाठी पहिल्यांदाच होतं. त्याच्यामुळे मग त्यांनी गुगल केलं की काय असतं फायनान्शियल क्राईम, कोण शोधतं, आणि पहिलं आमचं नाव आलं ते आमच्या सरांचं आलं. त्यामुळे ते त्या केसवर नियुक्त झाले. मी त्यांना दरवेळेला ह्या केसचं इन्व्हेस्टिगेशन जे काही 2-3 महिने चाललेलं होतं ते जेव्हा ते आंध्र प्रदेशातून परत पुण्यामध्ये यायचे, आमच्याशी बोलायचे, काय चाललं आहे आम्हाला सांगायचे, त्यावेळेला मला खूप इंटरेस्ट वाटायचा. त्यावेळेला मी त्यांना क्युरिओसिटी म्हणून विचारलं की सर अख्ख्या भारतामध्ये तुम्हालाच कसं काय बोलवलं. मग त्यांनी मला त्यांची बॅकग्राऊंड सांगितली, ती पण खूप इंटरेस्टिंग होती.
माझ्या सरांना 2001 साली ज्या वेळेला 9/11 झालं त्या दिवशी अमेरिकेतली एक फ्रॉड एक्झामिनर्स म्हणून सर्टिफिकेशन असतं त्या दिवशी ते पास झाले. पण मुळातच CA आणि मुळातच इन्व्हेस्टिगेटिव्ह प्रवृत्ती अशा त्यांनी त्या दिवशी विचार केला की ओसामा बिन लादेननी हे जर 9/11 घडवलेलं असेल तर ते फक्त ब्लडबाथ करण्यासाठी घडवलेलं नाही आहे, त्याच्यामागे खूप मोठी कॉन्स्पिरसी आहे. मग त्यांनी त्या कॉन्स्पिरसीचा अभ्यास केला आणि त्यांनी एक थेअरी मांडली ज्याच्यामध्ये ओसामा बिन लादेनने या 9/11 अटॅकचं 4 ते 5 वर्ष मागे जाऊन प्लॅनिंग केलेलं होतं. ह्या अटॅकनंतर जगभरातल्या सगळी स्टॉक मार्केट्स पडतील हे प्रेडिक्ट करून त्याने जगभरात शेल कंपन्या म्हणजे खोट्या कंपन्या तयार केलेल्या होत्या आणि त्याच्या थ्रू शॉर्ट पोझिशन घेतलेल्या होत्या. आता मी थोडे इंग्लिश शब्द येतील तेवढे फक्त मला माफ करा, प्रत्येक गोष्ट मी इथे उलगडून सांगू शकणार नाही. शॉर्ट पोझिशन घेतलेला होता आणि अमाप नफा कमवलेला होता 9/11 नंतर, जो पुढे हा सगळा नफा पुढच्या टेररिस्ट ॲक्टिव्हिटीज फंड करायला गेल्या. तर ही जी सगळी 9/11 मागची मनी लॉन्ड्रिंग थेअरी आहे ही त्यांनी त्यांच्या अमेरिकेतल्या इन्स्टिट्यूट समोर प्रेझेंट केलेली होती आणि त्याच्यासाठी त्यांना इंटरनॅशनल अवॉर्ड मिळालेलं होतं. सो तेव्हा मला कळलं की पोलिसांना ही बॅकग्राऊंड माहिती होती आणि पोलिसांनी म्हणून अशा प्रकारच्या फॉरेन्सिक ऑडिटरला, फॉरेन्सिक अकाउंटंटला या गुन्ह्याच्या तपासामध्ये घेतलेलं होतं. सो हे सगळं बघता माझ्या अजून एक कुतूहल जागृत झालं की नक्की फॉरेन्सिक अकाउंटंट आहेत किती भारतामध्ये. आजचा नंबर जरी मी तुम्हाला सांगितलं मी 15 वर्ष याच्यात आहे तरी आजचा नंबर 1 लाखापेक्षा कमीच आहे. म्हणजे त्यावेळेला तुम्ही इमॅजिन कराल तर तो 5-6 हजार होता मी ज्या वेळेला आर्टिकलशिप करत होते. त्यात मी स्त्रिया कोण आहेत, वुमन फॉरेन्सिक अकाउंटंट कोण आहेत हे बघायला गेले तर इतकी नगण्य संख्या होती, 10% पण बायका नव्हत्या या फील्डमध्ये. सो मला असं वाटलं की खूप साऱ्या गोष्टी अशा आपल्याला पॉईंट आऊट करतात या फील्डकडे की हे खूप इंटरेस्टिंग फील्ड आहे, आपल्याला आवडतं आहे, आपल्याला त्याच्यात काम करायची संधी मिळालेली आहे. आणि याच्यात पहिली गोष्ट म्हणजे मुली बायका याच्यात कमी आहेत. वेरॅज आज मी ज्या वेळेला मार्केटमध्ये जाते, क्लायंट्सकडे जाते, त्यावेळेला इन्फॉर्मेशन आमच्यासारख्या व्यक्तींना द्यायचा जो एक ट्रस्ट फॅक्टर असतो तो क्लायंट्सचा सर्वात जास्त असतो. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आणखीन बायकांनी मुलींनी या क्षेत्रामध्ये यावं. त्याही वेळेला तेच वाटत होतं आणि तो सत्यम इन्व्हेस्टिगेशन हा आमचा टर्निंग पॉईंट होता आणि अशा पद्धतीने मी या क्षेत्रामध्ये आले. तुमच्याबद्दल वाचताना मला हे आढळलं की रिस्क प्रो नावाची तुमची एक कंपनी आहे जी रिस्क मॅनेजमेंट आणि कन्सल्टन्सी करते. त्याच्यापूर्वी तुमचा एक स्टार्टअप होता एक्सप्रेस. तर त्याच्याबद्दल आम्हाला सांगा की तुमची जर्नी कशी होती, पद्धतीने तुम्ही तो स्टार्टअप सुरू केला आणि त्यात काय लर्निंग्स तुम्हाला. खूप रिलेव्हंट क्वेश्चन आहे कारण तुम्ही हा सगळा प्रपंच तुम्ही स्टार्टअप्सना मोटिवेट आणि प्रमोट करण्यासाठी जर मांडला आहे तर इथे मी माझ्या स्टार्टअपबद्दल बोलणं अगदी सोयीस्कर आणि सोपस्कर आहे. मी ज्या वेळेला हे सगळे आर्टिकलशिप करत होते छान आर्टिकलशिप झाली, मला अनुभव चांगला मिळाला. पण जस्ट बिकॉज मी खूप इन्फ्लुएन्शियल लोकांबरोबर काम करत होते म्हणून माझ्याकडे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होता. मला कामं पटकन मिळत होती किंवा ती छत्रछाया होती माझ्यावरती. मला त्याच्यातनं बाहेर यायचं होतं, म्हणजे मला माझ्या कम्फर्ट झोनमधनं बाहेर यायचं होतं आणि मला काहीतरी करायचं होतं. सो 2011 साली जानेवारी एंडला ज्या वेळेला माझी आर्टिकलशिप संपली त्यावेळेला पुढे काय हा एक खूप मोठा प्रश्न होता. माझ्या फायनल CA फायनल आणि CS फायनलच्या एक्झाम पुढे आल्या होत्या पण त्याच्यामध्ये 1 वर्षाचा गॅप होता. मग काय करायचं. पण त्याच दरम्यान माझी आई सोलापुरात आजारी होती म्हणून मग मी म्हटलं की आपण आधी सोलापुरात जाऊ, डोकं आणि मन दोन्ही शांत झाल्यानंतर आपण विचार करू काय करायचं आहे. सोलापुरात परत गेल्यावर मी आय थिंक 1-1.5 वर्ष तिथे पुढे होते कारण त्यानंतर माझ्या आईचं निधन झालं. पण त्याच दरम्यान मला माझ्यासाठी खूप चांगला वेळ मिळाला की मला पुढे माझं फ्युचर काय पद्धतीने शेप करायचं आहे. त्यावेळेला आत्ता मी तुम्हाला जसं सांगितलं की बायकाच या क्षेत्रात कमी आहेत किंवा मी ज्या वेळेला अमेरिकन ही एक्झाम पास केली किंवा भारतातल्या काही इंडिया फॉरेन्सिक या संस्थेच्या एक्झाम पास केल्या त्यावेळेला मला कळलं की ह्याच्यावरचं इंटरनेटवरच नाही पण एकूणच अवेलेबल मटेरियल अभ्यासायला खूप कमी आहे. सो मला आधी तिथे हा पेन पॉईंट आढळला कारण तुम्ही जर बघाल तर कुठलीही स्टार्टअप कशासाठी तयार होते, कुठला तरी पेन पॉईंट ती आयडेंटिफाय करते आणि त्याच्यावर काम करायला सुरुवात करते. आजकालच्या स्टार्टअप्समध्ये कसं झालं आहे की कॉम्पिटिटर्स पण वाढलेत त्या पेन पॉईंटचे. माझ्या वेळेला मला माहिती होतं की त्याच्यामध्ये कॉम्पिटिटर्सच नाही आहेत कारण मी ज्या वेळेला वुमन फॉरेन्सिक अकाउंटंट्स किंवा अशा बायकांचा शोध घ्यायचे त्यावेळेला काहीच मला मिळायचं नाही. सो मला लक्षात आलेलं होतं की एक मीडिया नेसेसरी आहे, एक ऑनलाईन मीडिया नेसेसरी आहे की हे काम काय असतं, लोकांनी या क्षेत्रात कसं यावं, करिअर म्हणून कॉमर्सचे स्टुडंट याच्यात कसे येऊ शकतात. आणि
बायकांना पुढे प्रमोट करावं या स्टार्टअप किंवा त्यांच्या इंटरव्ह्यू थ्रू. अशा पद्धतीने मी ही अँटी फ्रॉड स्टार्टअप सोलापुरात बसून सुरू केली. ऑनलाईन का? तर त्याचं दुसरं कारण असं होतं की जगात कुठेही कुणीही व्यक्ती बसून याच्याबद्दल वाचू शकेल आणि तो माझा निर्णय खूप चांगला ठरला. कारण अमेरिकेत बसून न्यूयॉर्कमधल्या काही ज्या इन्व्हेस्टिगेटिव्ह फर्म्स होत्या त्या लोकल कामं मला काही इकडे द्यायला सुरुवात केली त्यांनी बरेच इंटरव्ह्यू वाचून आणि त्याच्यामुळे माझा स्टार्टअपचा रेव्हेन्यू ॲक्च्युली चालू झाला. सो फ्रॉड एक्सप्रेस माझी जी स्टार्टअप होती ती 2-2.5 वर्ष मी चांगली चालवली. त्यातनं माझं महत्त्वाची काही काही छान लर्निंग्ज होती जी मला इथे शेअर करायला आवडतील. ज्यावेळेला मी स्टार्टअप चालू केला त्यावेळेला मी माझ्याबरोबर माझ्या 2च मैत्रिणी होत्या. कारण आधीच फॉरेन्सिक्सचं फील्ड त्यात 2011 साली याच्याबद्दल काहीच अवेअरनेस नव्हता, कुणी याच्यात यायलाच तयार नव्हतं. सो आम्ही तिघीच जणी होतो. तर मी दिल्लीला एका कॉन्फरन्सला गेलेली होते. मी काय करायचे की सोशल मीडिया आणि मग हे काहीच नव्हतं, पण मग आपल्याबद्दल आपण जगाला सांगणार कसं? तर मला एक आयडिया सुचलेली होती की ज्या कॉन्फरन्सेस असतात त्याला आपण एक फ्री मीडिया पार्टनरशिप द्यावी. म्हणजे ज्यावेळेला इथे लोगो, इथे स्टँडीज किंवा इथे जे काही प्रेझेंटेशन्स असतील तिथे कुठेतरी फ्रॉड एक्सप्रेसचा लोगो दिसेल आणि लोकं कधीतरी फ्रॉड एक्सप्रेसबद्दल सर्च करतील. म्हणून मी एका न्यू दिल्लीमधल्या कॉन्फरन्सला गेलेली होते आणि एका ब्रेकमध्ये मी एका खूप मोठ्या सिनियर फॉरेन्सिक अकाउंटंटशी बोलत होते. त्यावेळेला त्यांनी मला विचारलं, तू तुझं स्टार्टअप चालू केलं आहेस? मी म्हणलं हो. तर कोण किती लोकं कामं करतात? म्हणजे त्यांनी मला विचारलं की मी समजा काम तुला द्यायचं ठरवलं माझ्या मोठ्या कंपनीचं, तर तू कशी कामं घेणार? आणि मी इनोसंटली एकदम बोलून बसले त्यांना की सर तुम्ही कुठलंही काम द्या, मी लगेच करेन ते. पण त्यावेळेला तेवढी मॅच्युरिटी पण नव्हती. पण त्यांनी तिथं त्यावेळेला मला सांगितलं की तुझी जी एक्सपर्टीज आहे आणि जे काम मला तुला देण्यासारखं आहे त्याच्यासाठी तुझ्याकडे एक वेगळ्या प्रकारचा सेट ऑफ पीपल किंवा सेट ऑफ एक्सपर्टीज पाहिजे. सो मला तिथं लक्षात आलं की आपली स्टार्टअप आहे म्हणजे सगळंच आपण करायचं असतं असं नाही आहे. सुरुवातीचं पहिलं वर्ष हे चालू शकतं कारण आपण बूटस्ट्रॅप्ड असतो, आपल्याकडे फंड्स कमी असतात. पण त्यानंतर तुम्हाला एक तुमची टीम बनवावी लागते, दाखवावी लागते आणि त्या टीमवरती तुम्हाला कामं मिळू शकतात. मी कामं मिळू शकतात का सांगते? कारण माझं गुड्स सेल करणारं स्टार्टअप नव्हतं, माझं सर्व्हिस सेक्टरमधलं स्टार्टअप होतं जे अत्यंत अवघड आहे फंड्स रेज करायला. सो मला लक्षात आलं की ओके, आपल्याला एक अशी इम्प्रेसिव्ह टीम दाखवायला पाहिजे की म्हणजे माझी एक्सपर्टीज ड्यू डिलिजन्स किंवा कॉम्प्युटर फॉरेन्सिकमध्ये आहे, डिलिटेड डेटा रिकव्हरीमध्ये आहे. माझी जी दुसरी कलिग असेल तिची एक्सपर्टीज कदाचित इन्व्हेंटरी फ्रॉड शोधून काढण्यामध्ये असेल आणि ती टीम मॅनेज करू शकत असेल. तिसरी माझी कलिग होती, ती बॅलन्स शीट छान मांडून दाखवायची, प्रेझेंटेशन छान करायचे आणि मग आम्ही त्यावेळेला मुंबई एंजल्स आणि या सगळ्या प्लॅटफॉर्म्सना पिच केलेलं होतं. सो मला लक्षात आलं की टीम किती महत्त्वाची आहे स्टार्टअपमध्ये. पुढे केल्यानंतर हे लक्षात आलं की स्टार्टअप आपण चालू केलं आहे, आपला रेव्हेन्यू येतो आहे म्हणजे कम्फर्टेबल व्हायची गरज नाही आहे. आपल्याला आपल्या स्टार्टअपसाठी नवे माइलस्टोन तयार करावे लागतील. दुसऱ्या वर्षी मी सोलापूर युनिव्हर्सिटीबरोबर काम करायला सुरुवात केली कारण मी सोलापुरातच होते आणि मी म्हटलं आपण काय करायचं? ज्यावेळेला 2 असाइनमेंटमध्ये ब्रेक असतो त्यावेळेला आपल्याला बराच वेळ आहे, मग आपण युनिव्हर्सिटीला अप्रोच करू. युनिव्हर्सिटी त्यावेळेला नॅक ॲक्रेडिशन आणि या सगळ्या कामात होती. तर मी तिथल्या व्हाईस चान्सलरना हे पिच केलेलं होतं की आत्तापर्यंत भारतातली एकही युनिव्हर्सिटी फॉरेन्सिकवरती सर्टिफिकेशन कोर्स देत नाही आहे आणि मी जर हा तुम्हाला बनवून दिला तर तुमची सोलापूर युनिव्हर्सिटी पहिली युनिव्हर्सिटी असेल अशा काहीतरी वेगळं करणारी. आणि आत्ताचा न्यू एज्युकेशन पॉलिसी बघाल तर त्याच्यात हेच सांगितलेलं आहे की तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी स्टुडंटसाठी केल्या पाहिजेत. आय थिंक माझ्या वेळेला हे न्यू एज्युकेशन पॉलिसी वगैरे नव्हतं पण मला बिझनेस कळत होता. त्यावेळेला मी हे VCंना ज्यावेळेला पिच केलं त्यावेळेला VCंनी मला लगेच ती मुभा दिली. मी 9 महिने जवळजवळ काम करून सोलापूर युनिव्हर्सिटीसाठी वेगवेगळे सर्टिफिकेशन कोर्सेस बनवले आणि ते लॉन्च केले. ह्या सगळ्या माइलस्टोनमुळे माझ्या कंपनीला ज्यावेळेला तिथे रिकग्निशन मिळालं युनिव्हर्सिटीचं त्यावेळेला इन्व्हेस्टरचा याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन काय असतो की ही जी प्रमोटर आहे किंवा ही जो सेट ऑफ प्रमोटर आहे की हे खूप प्रोग्रेसिव्ह विचारांचे आहेत, यांना अपॉर्च्युनिटीज कळतात, यांना एज्युकेशनमधल्या अपॉर्च्युनिटीज कळतात आणि यांना यांचा बिझनेस चांगला कळतो आहे. अशाच प्रकारचे इन्व्हेस्टर आपल्यामध्ये इन्व्हेस्ट करायला लगेच तयार होतात कारण ते इन्व्हेस्टर हा जनरली मला किती 100x मिळतील का याचा विचार करतच असतो, पण तो प्रमोटर आणि प्रमोटरच्या आयडियाचा जास्त विचार करत असतो. शेवटी तो आपल्यावर रिस्क घेत असतो. सो हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं एक फाइंडिंग होतं. सो अशा प्रकारे माझी स्टार्टअपची जर्नी चालू झाली. पण इथे कुठंतरी मला कन्क्लूड करायचं होतं. 2013मध्ये माझ्या आधीची जी कंपनी होती त्यातली काही लोकं मला अप्रोच झाली कारण ते हा प्रोग्रेस पाहत होते. त्यांना असं वाटलं की इंडिव्हिज्युअली आपण 2 कंपन्या वेगवेगळ्या तयार करून आपण फाईट करण्यापेक्षा इफ यू जॉईन द हँड्स
तर आपल्याकडे जास्त चांगली कामं येतील. आपण एज्युकेशन व्हर्टिकलही चालू करू शकतो फॉरेन्सिकमधलं आणि आपण आपला कन्सल्टिंग रेव्हेन्यू पण सिक्युअर करू शकतो. अशा पद्धतीने त्यांनी माझी स्टार्टअप ऑक्टोबर 2013ला घेतली. सो माझ्यासाठी म्हणाल तर ॲज अन एंटरप्रेन्युअर मला स्टार्टअप विकल्यावर खूप वाईट वाटलं. पण जगासाठी ते बघताना ती यशोगाथा होती की स्टार्टअप विकलीच गेली मोठ्या कंपनीला, म्हणजे इट वॉज अ सक्सेस स्टोरी. सो अशा पद्धतीने माझा त्या फ्रॉड एक्सप्रेसचा प्रवास झाला आणि आता फ्रॉड एक्सप्रेस नसून आता ती रिस्प्रो आहे. स्टार्टअपपासून ओनरपर्यंत नाव डायरेक्टर इन रिस्प्रो प्रायव्हेट लिमिटेड. मॅडमने आपल्याला भरपूर सारे लर्निंग सांगितल्या. एक लर्निंग जी स्पेसिफिक आली समोर ती कॉम्पिटिशन करण्यापेक्षा म्हणजे स्पर्धा करण्यापेक्षा सोबत येऊन जर व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल इंटिग्रेशन होत असेल तर फाईट करण्यापेक्षा एक चांगला स्टार्टअप सोबत करायला जास्त वाव असेल आणि चांगला बिझनेस पण क्रिएट होईल आणि त्यातनं सिनर्जी बेनिफिट्स पण क्रिएट होतील. तर अपूर्वा मॅडम जे आहेत ते यंगेस्ट सर्टिफाईड फ्रॉड एक्झामिनर इन इंडिया आहेत आणि स्टुडंट्स हँडबुक ऑन फॉरेन्सिक अकाउंटिंग 2012मध्ये यांची बेस्ट सेलर बुक होती फ्लिपकार्ट अकाउंटिंग कॅटेगरीमध्ये. त्याच्यानंतर आता रिसर्च म्हटलं की आपल्याला सायन्स स्टॅटिस्टिक्सकडे स्टुडंट आठवतात. आता कॉमर्समध्ये पण रिसर्च असतो का? नक्कीच असतो. म्हणजे या क्षेत्रामध्ये आहे. आता इथे बसल्या स्टार्टअप सुरू ज्यांना करायचं आहे किंवा ऑलरेडी जे स्टार्टअप मध्ये आहेत आणि स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी आय थिंक हे जास्त रिलेव्हंट असेल. मलाही माहिती नव्हतं की रिसर्च आमच्या क्षेत्रामध्ये असतो. पण मी ज्यावेळेला आर्टिकलशिप करत होते त्यावेळेला आमची जी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया आहे त्यांचं एक आर्म आहे अकाउंटिंग रिसर्च फाउंडेशन. त्यांनी त्यावेळेला माझ्या कंपनीला एक रिसर्च आउटसोर्स केलेला होता. मग हा रिसर्च म्हणजे काय होता की त्यांना भारतात कुठली कुठली क्षेत्रं आहेत, या क्षेत्रांमध्ये काय काय पद्धतीने फ्रॉड घडतात आणि ते काय पद्धतीने थांबवले जाऊ शकतात, अशा प्रकारचा रिसर्च त्यावेळेला ICAI ARF या बॉडीला करून घ्यायचा होता. ॲज अन आर्टिकल ट्रेनी आय वॉज नॉट सपोज टू वर्क ऑन अ रिसर्च. पण मी म्हटलं तसं की माझे बॉस होते आणि ते बाकी काही बघायचे नाहीत आणि ते चॅलेंजिंग कामं आमच्या हातात देऊन टाकायचे. सो मी अगेन या रिसर्चवरती जवळजवळ 1 वर्ष घालवलेलं होतं. याच्यामध्ये आम्ही त्यावेळेला 6000 लिस्टेड कंपन्या, त्यांची बॅलन्स शीट आणि त्यांची बॅलन्स शीट कुठल्या कुठल्या ऑडिटरने ऑडिट केलेली आहेत या ऑडिटर्सशी बोलणं, ह्या असं वेगळ्या प्रकारचं एक आम्ही एक मोडस ऑपरेंडी घेतलेली होती की या रिसर्चचे फाइंडिंग आणण्यासाठी. सो आम्हाला लक्षात आलं की त्यावेळेला भारतामध्ये 11 वेगवेगळ्या प्रकारचे सेक्टर आहेत, मीडिया, फार्मास्युटिकल आणि असे बरेच. आणि त्याच्यामध्ये काय काय पद्धतीने फ्रॉड घडू शकतात, बँकेमध्ये कुठले फ्रॉड घडू शकतात. बँकेमध्ये सर्वात इम्पॉर्टंट असते ती कॅशशी रिलेटेड फ्रॉड होतात. ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये सर्वात महत्त्वाचं काय असतं, पोलाद असतं किंवा इन्व्हेंटरी असते, इन्व्हेंटरी रिलेटेड फ्रॉड होतात. सो अशा पद्धतीचा आम्ही वेगवेगळे फ्रॉड शोधून काढले आधी प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये होणारे आणि त्याचा एक फ्रॉड मॅट्रिक्स बनवला. तर तो फ्रॉड मॅट्रिक्स हा भारतातला पहिला फ्रॉड मॅट्रिक्स होता की वेगवेगळी क्षेत्र, त्यांच्यातले सर्वात कॉमन घोटाळे आणि त्यांच्यातला एक त्यांच्यातले वेगवेगळे घोटाळे आणि त्यांच्यातला सर्वात एक कॉमन घोटाळा. सो अशा फ्रॉड मॅट्रिक्सशी पुढे जाऊन ICAI आणि त्यानंतर आय थिंक मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्सनी तर त्यांच्या क्लास 1 ऑफिसर्ससाठी एक वेगळी विंग सुरू केली त्यांना हे एज्युकेट करण्यासाठी की रेड फ्लॅग्स काय असतात, फ्रॉड होण्याच्या आधीचे रेड फ्लॅग्स काय असतात. म्हणजे डॉक्टरकडे गेल्यावर जसं डॉक्टर आपल्याला 4-5 क्वेश्चन विचारतात आणि त्या पद्धतीने आपल्याकडे बघून ठरवतात की यांना कदाचित हा आजार झालेला असू शकतो, त्या पद्धतीने ऑडिटरला जर हे रेड फ्लॅग दिसले तर त्याला कसं कळेल की या कंपनीमध्ये फ्रॉड चालू आहेत. ह्या सगळ्याचा आम्ही एक रिसर्च केलेला होता ज्याला अर्ली वॉर्निंग सिग्नल्स ऑफ कॉर्पोरेट फ्रॉड्स म्हणतात. 1 वर्षाचा हा रिसर्च होता. पण त्या रिसर्चमध्ये ज्या पद्धतीच्या फाइंडिंग्ज आणि काम झालेलं आहे ते 100 लोक याच्यावर PhD करू शकतील एवढा डेटा त्याच्यावर गोळा झालेला आहे. पुढे जाऊन आम्ही वेगवेगळ्या बँकांवरती रिसर्च केला की बँकिंग फ्रॉड्स कसे होतात, बँकिंग फ्रॉड्स हे भारतातले बँकिंग फ्रॉड्स कसे असतात, बाहेरचे कसे असतात, बाहेरच्या बँकिंग फ्रॉड्सने मुळे आपल्या स्टॉक मार्केटला काही प्रॉब्लेम होतो का, आपल्याकडचे शेअर्स गडगडतात का, आपल्याकडच्या इन्व्हेस्टर्सची वेल्थ कमी होते का, इन्शुरन्स सेक्टरमध्ये कसे फ्रॉड होतात. तर तुम्ही जर बघितलं तर टॉपिकल जर तुम्ही सेक्टर सगळे सिलेक्ट केले, इन्शुरन्स, बँकिंग, नॉन बँकिंग, फायनान्स, ऑटोमोबाईल, तर याच्यामध्ये कळण्यासारखं खूप काम आहे. एक जी आम्ही एका स्टार्टअपला आयडिया पुण्यामध्ये असताना पिच केलेली होती
की तुम्ही क्रिसिलचं जर मॉडेल बघितलं तर तिथे तुम्हाला तुमचा काय स्कोअर येतो, पण रिस्क रेटिंग जर ॲक्युरेटली एखाद्या माणसाबद्दल द्यायचं असेल तर एखाद्या प्रमोटरबद्दल द्यायचं असेल तर काय करावं लागेल, तर त्या प्रमोटरची बॅकग्राऊंड काढावी लागेल. बॅकग्राऊंड म्हणजे मी फक्त पर्सनल बॅकग्राऊंड म्हणत नाही आहे, पण फायनान्शियल बॅकग्राऊंड. हा माणूस धड ट्रान्झॅक्शन करतो का, धडका आहे का, याने बाहेरच्या कुठल्या कंट्रीमध्ये कुठले फ्रॉड केलेले आहेत का, आणि हा इथे नवा बिझनेस चालू करायला आला आहे, मग काय गॅरंटी की तो इथल्या बँकांना फसवणार नाही. सो अशा प्रकारचा सगळा अभ्यास करून जर तुम्ही एक रिस्क रेटिंग देऊ शकलात एखाद्या प्रमोटरला, तर फ्रॉड होण्याआधीच बँकांचे पैसे वाचतील अशा अकाउंट्सना देण्याचे. सो प्रिव्हेंटिव्ह असेल हे. सो अशा प्रकारच्या आयडियाज आम्ही काही स्टार्टअप्सना दिल्या होत्या, आणि याच्यावर म्हणजे अशा आयडियाजवर स्टार्टअप्सनी खूप चांगलं इनोव्हेटिव्ह काम केलं आहे, आणि आता ते बँकांबरोबर काम करत आहेत या रिस्क रेटिंग मॉडेलवरती. सो करण्यासारखं खूप आहे या क्षेत्रामध्ये, आणि वाव खूप आहे. आता जे एक नवीन बुक तुम्ही लिहिलेलं आहे, आर्थिक गुन्हेगारीचे अंतरंग, तर या बुकबद्दल आम्हाला काही सांगा, आणि त्यात काय फ्रॉड्स वगैरे एक्सप्लेन केले, त्यातले काही केस स्टडी असतील तर ते पण आमच्यासोबत शेअर करा. आर्थिक गुन्हेगारीचे अंतरंग लिहिण्यामागचं एक कारण असं होतं, इवन मी मगाशी आता मेन्शन केलं तुम्हाला, की इंग्लिशमध्ये याच्यावर बराच अभ्यास झाला आहे, वेस्टर्नर्सनी याच्यावर बराच अभ्यास केलेला आहे, पण मराठीतनं अशा प्रकारे कोणी लेखन केलं. आम्ही अधनमधनं पेपरमध्ये लिहितो, ब्लॉग्सवर लिहितो, तेवढंच आहे, पण बुक फॉर्मॅटमध्ये काही आलेलं नाही आहे. बरं, आमच्याकडे वर्षानुवर्ष आज तुम्ही ही अमाऊंट इथे बघत असाल 30,000 कोटीची. सो आम्ही जवळजवळ 15 वर्ष या एरियात असल्यामुळे एखादी पॉन्झी स्कीम, म्हणजे पॉन्झी स्कीम काय कशाला म्हणतात, की ज्याच्यामध्ये लाखो इन्व्हेस्टर्स एका वेळेला बुडवले गेलेले आहेत, अशा प्रकारचं इन्व्हेस्टिगेशन आम्ही ज्यावेळेला करतो त्यावेळेला त्याचं फ्रॉड क्वांटिफिकेशन 7,500 8,000 कोटी असतं, ते मिळून ती अमाऊंट झालेली. सो सत्यमचा फ्रॉड जो आम्ही आत्ता पहिल्यांदा इन्व्हेस्टिगेट केला, सर्वात मोठा कॉर्पोरेट फ्रॉड, तो स्वतः 7,500 कोटीचा होता. त्यानंतर पुढचे जे आम्हाला बँकिंग फ्रॉड जशा असाइनमेंट मिळाल्या, अमाऊंट व्हॅरिड, काही 100 कोटी असतील, काही 500 कोटी असतील. सत्यमचं इन्व्हेस्टिगेशन हा जरी गाभा या पुस्तकाचा धरला असेल, आणि वाय सत्यम, तर सत्यममध्ये 6 वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम क्रिएट करून ठेवलेले होते रामलिंगा राजू आणि फॅमिलीने. ते म्हणजे कुठले होते, की खोटी बिलं तयार केलेली होती. आता खोटी बिलं तयार केलेली होती म्हटल्यानंतर बँक अकाउंटमध्ये पैसे आलेले तर दाखवणं भाग आहे. इंडियन बँक अकाउंटमध्ये पैसे कसे दाखवणार, खोटे पैसे कसे दाखवणार. मग अमेरिकन बँक अकाउंट तयार केलं गेलं, अमेरिकेमध्ये कंपनी केली, आणि ती त्यांनी नासडॅकवरती तिथे लिस्टही केलेली होती. अमेरिकन बँक अकाउंट्स तयार केले गेले, अमेरिकन बँक अकाउंट्स इथे बसून इथल्या सिस्टीमवर लिहिले गेले, अक्षरशः खोटे बँक अकाउंट्स तयार झाले, खोटे येणेकरी दाखवले, कारण ज्यांच्याबरोबर व्यवहारच झालेला नाही आहे तर तुम्ही दाखवणार कुठून, पण ते येणेकरी दाखवले खोटे. हे सगळं कमी होतं का, की त्याच्यात मग त्यांनी प्राइस वॉटर हाऊस कुपर्स, PwC त्यांचे ऑडिटर होते, त्यांच्या संगनमताने हा सर्वात मोठा फ्रॉड केला गेला. त्याच्यामुळे ऑडिटर्सचा हा अँगल खूप मोठा याच्यामध्ये आला, आणि सर्वात शेवटी उद्गम कर, म्हणजे ज्याला आपण TDS म्हणतो, TDS बरोबरही त्यांनी छेडछाड केली. सो काही इन्व्हेस्टर्सना तिथे डाऊट यायला लागला. एका तर IRS अधिकाऱ्याने पुढे जाऊन, म्हणजे राजू तेलगू अस्मिता असताना त्याला हात लावण्याची हिंमत केलेली होती. त्या IRS ऑफिसरची लगेच ट्रान्सफर झाली, पण खोटा TDS आहे हे ज्या वेळेला कळायला लागलेलं होतं, खोटा TDS बॅलन्स शीटमध्ये दाखवला जातोय किंवा टॅक्स भरला हे सांगितलं जातं आहे, त्यावेळेला काहीतरी चुकतंय म्हणून IRSने सत्यमच्या ऑफिसवरती धाड घातलेल्या होत्या. आणि हे सगळं चाललेलं होतं 7 वर्ष बेमालूमपणे हा फ्रॉड चाललेला होता. हा सगळा खूप महत्त्वाचा अकाउंटिंग फ्रॉड ठरतो, ह्याचं नॉलेज देण्यासाठी म्हणून हे पुस्तक लिहिलं गेलं. दुसरा याचा मागचा हेतू असा होता, की आपल्याकडे आजकाल शिक्षण पद्धतीमध्ये बरेच बदल झालेले आहेत. आजकाल शहरीकरणाच्या डेटामध्ये जी मुलं छोट्या गावातनं मोठ्या शहरात येतात, त्यांना पटकन पास होऊन पटकन नोकरीला लागायचं असतं, पटकन घर आणि 4 व्हीलर घ्यायची असते, आणि ज्या काही त्यांच्या ॲस्पिरेशन्स असतील त्या. पण ह्याच्यामध्ये कुठेतरी असं होतं की फायनान्स आणि अकाउंटिंग शिकून बाहेर जॉब मार्केटमध्ये गेलेली मुलं ही फॉरेन्सिक अकाउंटिंगच्या आर्मरशिवाय गेलेली असतात. फॉरेन्सिक अकाउंटिंगची कवचकुंडलं त्यांच्याकडे नसतात असं म्हणेन मी. त्यामुळे आपण एखाद्या खूप मोठ्या कॉन्स्पिरसीचा भाग होतोय का हे त्यांच्या मुळात डोक्यातच नसतं, आणि अशी मुलं पुढे जाऊन कधी खूप मोठ्या घोटाळ्याचा पाठ होतात. आता छोटं उदाहरण जे पुस्तकात दिलेलं आहे ते याच्या अनुषंगाने सांगते.
ज्या वेळेला हा फ्रॉड आम्ही उलगडत होतो, मदत करत होतो CBCIDला, त्यावेळेला माझ्या सरांनी एका अकाउंटंटशी चर्चा केली. म्हणजे त्या अकाउंटंटला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं आणि त्यातनं आम्हाला असं निष्पन्न झालं की हा माणूस CA फर्स्ट अटेम्प्ट झालेला होता. त्यावेळेला हैदराबादमध्ये 2000 सालामध्ये अमेरिकेला जाण्याचं खूप मोठं पेव होतं. त्यामुळे तिथे CA कंप्लीट झाल्यावरही लोक लगेच विजा काढून घेऊन बाहेर अमेरिकेमध्ये मोठ्या नोकऱ्यांना लागायचे. सो हा माणूस तिकडे गेलेला होता आणि तिथे गेल्यानंतर ज्यावेळेला तो मीडियामधनं बघायचा की रामलिंगा राजूला काय म्हणायचे, सिकंदराबादचा बिल गेट्स म्हणायचे किंवा तेलुगू अस्मिता म्हणायचे. सो याला असं वाटायला लागलं की रामलिंगा राजू सारखा माणूस जर इतका मोठा होऊ शकतो, तो आपणही आपल्या हैदराबादसाठी, आपणही आपल्या भारतासाठी काहीतरी केलं पाहिजे. आणि अशा लोकांना बरोबर रामलिंगा राजूने हेरलं. त्यांना पॅकेजही असं मोठं दिलं की ही जस्ट कुडंट डिनाय, तो नाकारूच शकला नाही. आणि तो त्याची सगळी अमेरिकेतली जी काही लाईफस्टाईल होती, काम होतं, ते सोडून तो सत्यम कंपनी इथे आला. इथे आल्यावर त्याचं काम फक्त काय होतं की रामलिंगा राजू आणि त्याचं कुटुंब, त्यांच्यामधले व्यवहार, त्यांच्यामधले शेअर्सचे व्यवहार, रामलिंगा राजूने 326 कंपन्या तयार केलेल्या होत्या, नद्यांच्या नावाने तयार केलेल्या होत्या. यांच्यामधले व्यवहार हे सगळे बघायचे आणि त्याच्या अकाउंटिंग एंट्रीज करायच्या. बरं, ह्या माणसाला एवढं कळत नव्हतं की आपण हे सगळं का करतो, एवढ्या 326 कंपन्या कशासाठी लागत आहेत. पण ती इतकी आंधळी श्रद्धा होती, आपण काहीतरी मोठं करतोय, आपण व्यवस्थित कर भरतोय त्याच्यावरचा. कधी कधी तर आपल्याला राजू सर सांगतात जास्तच कर भरायचा आहे, म्हणजे आपण सगळं अगदी व्यवस्थित करतोय, अशी ती आंधळी श्रद्धा होती. आणि ज्या वेळेला तो पुढे रामलिंगा राजूला तर घेतलंच पोलिसांनी ताब्यामध्ये, पण इन्व्हेस्टिगेशनमध्ये अशा प्रकारची, खरं सांगायची तर की ज्यांना माहितीच नव्हतं की ते या कॉन्स्पिरसीचा भाग आहेत, अशी मंडळी पुढे तुरुंगवास भोगायला गेली. सो मला असं वाटतं एवढ्या शिकलेल्या माणसाची ही जर कथा असेल तर छोट्या शहरातल्या तरुणांची काय असेल. म्हणून त्या अर्थाने म्हणजे ते एक उद्दिष्ट समोर ठेवून हे पुस्तक मी मुद्दाम लिहिलं की ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त लोक सोप्या पद्धतीने समजू शकतील की घोटाळे कसे होत आहेत, आपल्या आसपास किती ऑर्गनाइज्ड क्राईम होत आहेत आणि आपण काय पद्धतीने त्यांना बळी पडलं नाही पाहिजे. राईट. आता अकाउंटिंगमध्ये करिअर करायचं आहे असं एक नवीन विद्यार्थ्यांना वाटतं कॉमर्सच्या. तर आता अकाउंटिंग ॲटोमॅटिक झालेलं आहे, भरपूर जागी ऑटोमेशन्स क्रिएट होतात. तर आता फॉरेन्सिकमध्ये समजा काय फॉरेन्सिक अकाउंटंट बनायचं असेल किंवा बाकी काही करायचं असेल तर त्या केसमध्ये कसं पुढे जायला पाहिजे. हा चांगला क्वेश्चन आहे, कारण बऱ्याचदा पुण्यामध्ये काही CA ज्या वेळेला भेटतात त्यावेळेला ते हीच तक्रार करतात की अगं आमच्या मुलांना एंट्र्याच कळत नाही आहेत, काय अकाउंटिंग एंट्री आहेत तेच कळत नाहीत. कारण ते म्हणतात की सॉफ्टवेअरमध्ये होऊन जातं ना. पण सॉफ्टवेअरमध्ये जर होऊन जात असेल आणि तुम्ही जर प्रत्यक्ष अकाउंटिंगचा, ऑडिटचा अनुभव घेतला नाही, तर हे जे क्षेत्र आहे फॉरेन्सिक अकाउंटिंग, हे अकाउंटिंग ऑडिटच्या पुढे आहे. तर तुम्ही घोटाळे कसे शोधू शकणार आहात. याला एकच उपाय आहे, ती म्हणजे मेहनत करणं. आणि ती म्हणजे मॅन्युअली या एंट्र्या समजून घेणं की ह्या कशा होतात, एका एंट्रीचा दुसऱ्या ठिकाणी कसा इफेक्ट असतो, बॅलन्स शीट कसं तयार करायचं असतं. म्हणजे आपण आकडे टाकले आणि आपल्यासमोर टॅक्समन किंवा इतर टूल्सनी बॅलन्स शीट आणली की खुश होऊन जायचं नसतं. सो मॅन्युअली काही गोष्टी शिकणं हे महत्त्वाचं असतं. मी नेहमी म्हणते की आमच्या क्षेत्रामध्ये गुगल करून माहिती मिळत असते तर सगळेच फॉरेन्सिक अकाउंटंट झाले असते. पण ॲक्च्युअल तुम्हाला कधी कधी रस्त्यावरती उतरून तुम्हाला डेटा गोळा करावा लागतो, तुम्हाला फॅक्ट्स व्हेरीफाय कराव्या लागतात. अशा गोष्टी ज्या पेपरमध्ये आलेल्या नाही आहेत किंवा कानांनी ऐकलेल्या नाही आहेत, या गोष्टी तुम्हाला क्लायंटसमोर किंवा तुम्हाला ज्यांनी अपॉइंट केलेलं आहे फ्रॉड शोधायला, अशा लोकांसमोर आणाव्या लागतात. सो हे सगळं जर करायचं असेल तर तुम्हाला भरपूर मेहनत केलीच पाहिजे, तुम्हाला वेगवेगळ्या स्टेक होल्डर्सशी बोललंच पाहिजे. आणि माझं एक खूप चांगलं लर्निंग होतं की मला माझे सर नेहमी म्हणायचे की तू बाकी काही नाही, नेटवर्किंग कर, कारण तुला तुझं क्षेत्र सोडून इतर क्षेत्रांमध्ये काय चाललं हे माहिती असायला पाहिजे. म्हणजेच तुला पुढे फ्रॉड शोधताना एखादा इंडस्ट्रीचा विचार करून लक्षात येईल की काय पद्धतीचा या कंपनीने फ्रॉड केला आहे ज्या इंडस्ट्रीमध्ये ही काम करते. सो मला असं वाटतं की हा जर अप्रोच मुलांनी थोडासा घेतला तर त्यांच्यासाठी जास्त बरं होईल करिअरच्या दृष्टीने. आता तुम्ही 30,000 कोटीचे लगभग फ्रॉड्स डिटेक्ट केलेले आणि त्याच्यावर इन्व्हेस्टिगेशन केलेलं आहे. त्याच्यापैकी कोणता तुमचा सगळ्यात म्हणजे इंटरेस्टिंग फ्रॉड तुम्ही शोधून काढलं त्याच्याबद्दल सांगा मला.
ॲक्च्युली ते म्हणतात ना, आईला विचारलं की तुम्हाला हे मूल आवडतं का हे मूल आवडतं, त्याच्यासारखा हा प्रश्न झाला. प्रत्येक फ्रॉड हा युनिक असतो, प्रत्येक फ्रॉड शोधायची टेक्निकही युनिक असते. इंटरेस्टिंग म्हणण्यापेक्षा एक दोन मी इथे घोटाळे सांगेन जे आमच्याकडे आलेले होते आणि कसे आम्ही ते शोधले. आम्ही एका बँकेबरोबर काम करायचो. बँकेबरोबर बँक ही खूप प्रगत होती, प्रायव्हेट बँक होती ही. तिथे आम्ही मार्केट इंटेलिजन्स नावाचं एक युनिट सेटअप केलेलं होतं. तिथे आम्ही त्यांना सांगितलेलं होतं की प्रत्येक केससाठी फॉरेन्सिक अकाउंटंट्सना बोलवायची गरज नाही. तुम्ही हे एक युनिट तुमच्याकडे सेटअप करा, आम्ही हे रेड फ्लॅग्स देतो. हे समजा एखाद्या अकाउंटमध्ये किंवा प्रमोटर फाईलमध्ये दिसले तरच आम्हाला बोलवा, त्याशिवाय तुम्ही आम्हाला बोलवू नका. तर एकदा घाईघाईने मुंबईतनं मला ज्या माणसाशी मी इंटरॅक्ट करते त्या बँकेमध्ये, पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट म्हणतो आपण त्याचा मला फोन आला. तो म्हणला की अगं अपूर्वा, एक वेगळीच केस घडली आहे आणि ही तुम्ही घेऊ शकाल का, आणि मला कळत नाही ही केस द्यायची तुम्हाला का फक्त तुमचं ओपिनियन घ्यायचं आहे याच्यावरती. मी त्याला विचारलं काय झालं आहे. तर त्याने सांगितलं की कलकत्त्याच्या ब्रांचमधनं आता फोन आलेला होता. एक माणूस 96 कोटी कॅश घेऊन आलेला आहे. जमिनीचा व्यवहार झालेला आहे असे डॉक्युमेंट्स दाखवलेले आहेत. डॉक्युमेंट्स पण लेजिटिमेट वाटत आहेत आणि त्या माणसाला त्याच्यावरती ओव्हरड्राफ्ट हवा आहे. म्हणजे ती ओव्हरड्राफ्ट अगेन्स्ट अ सिक्युरिटी असं हवं आहे की 96 कोटी हा जमा करेल बँकेमध्ये, त्याच्या अगेन्स्ट तो ओव्हरड्राफ्ट घेईल. मी म्हणलं बरं, मग काय आपण याच्यावर काही ड्यू डिलिजन्स करायचं आहे का, काय वाटतंय तुला. सो मी म्हणलं थांब आपण बघूयात काय आहे ते. त्या माणसाचं नाव कळलं आम्हाला. प्रायमा फेसी बघता त्या माणसाबद्दल काही इन्फॉर्मेशन येत नव्हती. मग मी म्हणलं बरं, 96 कोटी याने कॅशमध्ये आणलेले आहेत, काय आहेत डॉक्युमेंट्स बघूयात. मग डॉक्युमेंट्स बघितल्यावर मला लक्षात आले की हा माणूस याच्याविषयी आपल्याला महाराष्ट्रात बसून काहीच मिळणार नाही आहे, आपल्याला नेटिव्ह लँग्वेजमध्ये काहीतरी हवं. सो मग आम्ही तिथे एक वेंडर अपॉइंट केला कलकत्त्यामध्ये की ज्याला नेटिव्ह लँग्वेज येते आणि तो आमच्यासाठी काही गोष्टी तिथे करू शकतो. सो आम्हाला नंतर लक्षात आलं की त्या वेंडरनी इतका एक दुर्मिळ पेपर शोधून काढलेला होता की ज्याच्यामध्ये या माणसाचं जे खरं नाव होतं ते होतं त्या पेपरमध्ये, आणि एजन्सीज या माणसाच्या मागे होत्या. हा माणूस नाव बदलून बँकेमध्ये आलेला होता. जी 96 कोटी कॅश त्याने एका जमिनीचा व्यवहार केलेला आहे म्हणून आणलेला जे पेपर्स आणलेले होते ते सगळे फच पेपर होते. ही कॅश जी होती, हा माणूस बांगलादेश म्हणजे वेस्ट बेंगॉल आणि बांगलादेश यांची जी बॉर्डर आहे, आपली जी बॉर्डर आहे तिथल्या तस्करीमध्ये इन्वॉल्ड होता. सो आधीच हा खूप मोठा सिरियस क्राईम होता, त्यातनं एवढी मोठी कॅश जनरेट झालेली होती. बरं, बँक हे सेफ हेवन असतं कुणासाठी तरी, त्याच्यामुळे हा माणूस आलेला होता बँकेकडे. म्हणजे हा काय करणार होता, ओव्हरड्राफ्ट जास्तीचा घेऊन हा माणूस पळून जाणार होता बाहेर भारताच्या. बँकेकडे एजन्सीज आल्या असत्या की आम्ही या माणसाला शोधतो आणि त्याचे पैसे तुमच्याकडे आहेत म्हणजे आम्ही अकाउंट फ्रीज करणार याचं. म्हणजे बँकेचे अल्टिमेटली 110 कोटी 100 कोटी जे काही तो मागत होता ते गेले असते आणि हातात असलेल्या 96 कोटीवरती त्यातमधला एकही रुपया बँकेला वापरता आला नसता. सो हे सगळे आम्हाला कनेक्ट द डॉट्स करता आले की या माणसाची आयडेंटिटी फर्स्ट आहे. याने आणलेला जो पैसा आहे तो तस्करीमधला पैसा आहे, याच्या मागे एजन्सीज आहेत. आणि पुढे बँकेला सांगितलं की तुम्ही तात्काळ एजन्सीजना कॉन्टॅक्ट करा आणि तुम्हाला जर उलट त्यांना मदत करता आली या इन्व्हेस्टिगेशनमध्ये तर लगेच मदत करा, त्याला पकडायला मदत होईल. पुढे काय झालं मला याचं माहिती नाही, पण अशा पद्धतीची कधी कधी चॅलेंजिंग कामं आमच्याकडे येतात. दुसरं एक काम इंटरेस्टिंग होतं. एक टॉयलेटरीज मध्ये डील करणारी एक कंपनी पुण्यामध्ये आहे, जर्मन कंपनी आहे. तर त्यांनी मला बोलवलेलं होतं आणि त्यांचा चीफ अकाउंटंट होता. तर तो अकाउंट रिकन्सिलिएशन करत होता. तो ॲक्च्युली टॅक्स रिकन्सिलिएशन करत होता. टॅक्स रिकन्सिलिएशन म्हणजे काय की तो बघत होता की ज्या वेंडर्सना त्याने पेमेंट केलेलं आहे, वेंडर म्हणजे ज्याच्याकडनं आपण गुड्स किंवा सर्व्हिसेस घेतो तो म्हणजे वेंडर. तर ज्या वेंडर्सची बिलं आपण पे केलेली आहेत त्यांनी पुढे GST भरला आहे का हे तो रिकन्सिलिएशन करत होता. आणि त्याच्यामध्ये 4-5 केसेस अशा आल्यात की या लोकांनी काही क्वार्टर्समध्ये GSTच भरलेला नाही आहे यांना पे केलेला. तो म्हणला की अगं मी यांना शोधायचा प्रयत्न केला पण कधी कधी यांची ऑफिसेस बंद आहेत, पण त्यांच्या ऑफिसमध्ये जास्त मॅन स्ट्रेंथ नाही आहे त्याच्यामुळेही बंद असतील. पण का कोण जाणे की मला ही केस दिसतीये तशी सरळ वाटत नाही आहे, तर तुम्ही ही घ्याल का. मी म्हणलं घेऊ आम्ही ही केस. त्या पद्धतीने आम्ही या केसवरती काम सुरू केलं. सर्वात पहिलं माझं ऑब्झर्वेशन होतं की CEO आणि अख्खी टीम बदललेली आहे, अकाउंटंट मात्र सेम आहे आणि आता तो त्यांच्याबरोबर ॲज अ कोर पार्ट टीम म्हणून काम करतो आहे. सगळी बिलं पाहिली, कोण सस्पेक्टेड वेंडर्स आहेत ते बघितले.
4-5 नावं होती त्यांच्यासमोर आणि मी म्हणलं ही सगळी लोक काय करतात एक्झॅक्टली, म्हणजे ही चहा कॉफी पुरवतात कंपनीला का अजून कुठली सर्व्हिस देतात. तर ही लोक हाऊसकीपिंग सर्व्हिस देत होती आणि कुणी ही सर्व्हिस देत होतं काय म्हणतो आपण फर्निचर फिक्चर्स बिघडल्यावरती ज्या वेळेला रिपेअरी करायला येतात ती सर्व्हिस देत होतं. आणि मी म्हणलं 4-5 लोक ही सर्व्हिस देतात, बरं यांची बिलं काढून बघूयात. बिलं काढून बघितली तर अरुणाचल प्रदेशमध्ये सर्व्हिस दिलेली बिलं आहेत, दिल्लीमध्ये सर्व्हिस दिलेली बिलं आहेत. मग माझ्यासमोर पुढे प्रश्न हा पडला की ही मल्टीनॅशनल कंपनी आहे, यांची या सगळ्या ठिकाणी यांच्या ब्रांचेस आहेत आणि प्रत्येक ब्रांच ही स्वतःचा निर्णय घ्यायला ही मोकळी आहे. तर ही लोक पुण्याच्या आसपासच्या एरियातनं अरुणाचल प्रदेशला ही सर्व्हिस द्यायला गेली हे होऊच शकत नाही. म्हणून मग पुढे जाऊन बघितलं तर ह्या लोकांच्या आधी आम्ही ॲड्रेस व्हेरिफिकेशन केलं. काही ठिकाणी ॲग्रीमेंट झालेली आहे, तिथं त्या लोकांनी सांगितलं की आम्हालाच हे खूप सस्पिशियस वाटतं कारण इथे कुणी फिरकतच नाही, इथे कुणी येतच नाही, यांची फारशी काही कुरिअर वगैरे पण आम्ही रिसीव्ह केलेली नाही आहे. तिथे आमचा संशय अजून बळावला कारण काय आहे की आता सगळ्यांचीच ऑफिसेस अशी बंद दिसत आहेत. एका ऑफिसमध्ये गेलो, एकच माणूस होता, तो काही माहिती द्यायला तयार नाही. तिथे मी म्हटलं की या इन्व्हेस्टिगेशनला पुढे पुढे चालना आली. मग आम्ही अरुणाचल प्रदेशमध्ये फोन केला तिथल्या या कंपनीच्या माणसाला, मॅनेजरला, की तुम्ही या दिवशी अशा प्रकारची सर्व्हिस घेतलेली होती का, म्हणजे क्रॉस व्हेरीफाय केलं. तर त्याने सांगितलं अरे इथे लोकल वेंडर असताना मी या माणसाची सर्व्हिस कशाला घेऊ, या माणसाचं नावही कधी ऐकलेलं नाही आहे, म्हणजे ही खोटी बिलं होती. पुढची स्टेप अशी केली की ही बिलं कधी कधी काढली गेली आहेत आणि ही बिलं कधी कधी अप्रूव्ह झालेली आहेत. या सगळ्यामध्ये एक कॉमन धागा होता की ज्यावेळेला हाय व्हॅल्यू बिटची बिलं असतात त्यावेळेला CEO प्रत्यक्ष अप्रूव्ह करत होता. तर या 4-5 लोकांची बिलं जशी यायची तशी ती पटकन अप्रूव्ह केली जायची. एक क्रेडिट पिरियड असतो, 21 दिवसाचा असतो, काही ठिकाणी 1 महिन्याचा असतो. ही बिलं 7 दिवसात अप्रूव्ह होत होती. नंतर बघितलं तर ह्या 5ही लोकांमध्ये एक जो सेकंडरी आणि टर्शियरी नंबर दिलेला होता, म्हणजे अजून जी माहिती गोळा केलेली होती तो कॉमन होता आणि तो नंबर फिरवला तर लक्षात आलं की त्या नंबरवरच्या सुविधा तात्पुरत्या बंद केल्यात. नंतर काही दिवसांनी नंबर उचलला गेला, त्यावेळेला कळलं की CEOच्या बायकोचा हा नंबर आहे. सो आम्हाला लक्षात आलं की ही 4-5 लोकं म्हणजे ही अस्तित्वात नसलेलीच लोकं होती. CEO आणि त्याच्या बायकोने मिळून ह्या काढलेल्या या फोनी किंवा शेल कंपन्या होत्या, त्याच्या थ्रू ही बिलं काढली गेलेली होती, कुठलीही सर्व्हिस कुठलीही सेवा प्रोव्हाइड न करता, आणि याच्यातनं कंपनीतनं पैसे बाहेर काढले गेलेले होते. सो या फ्रॉडच्या अमाऊंट बघाल तर ती काही टू द ट्यून ऑफ 1-2 कोटी होती. पण कुठल्याही परदेशी कंपनीला 1-2 कोटीचा हा भुर्दंड हा मोठा होताच. त्याच्यामुळे त्यांनी त्याच्यावर लगेच मेजर्स घेतली की कोण आहेत ही लोकं. मग आधीच्या कंपनीला आधीच्या CEOला बोलवण्यात आलं, त्याच्यासमोर तो रिपोर्ट आणि सगळे प्रूफ ठेवण्यात आले आणि मग त्यानंतर ती ऑफ कोर्ट सेटलमेंट झाली. त्या माणसांनी ती अमाऊंट परत द्यायचं कबूल केलं. सो अशा प्रकारचे खूप वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे कधी बँकांतनं येतात, कधी परदेशी कंपन्या ज्या भारतामध्ये आहेत अशांकडनं कामं येतात. मॅडमांचं हे सगळं व्याख्यान ऐकताना एक चलपट डोळ्यासमोरून चालू आहे, एक काहीतरी एक मूवी चालू आहे असं दिसतं. तर कोणता तरी फ्रॉड सुरू आहे समोर आणि तो आमच्या समोरच तुम्ही इन्व्हेस्टिगेट करताय आणि वेगवेगळे धागे पकडून त्याला मार्गी लावताय असं एक दिसत होतं. 2016मध्ये मी एक 4,700 कोटीच्या फ्रॉडचा नंतर तो क्वांटिफिकेशन नंतर झालं आहे. तर एक समृद्ध जीवन नाव ऐकलं असेल तुम्ही. हो हो. तर त्याचं इन्व्हेस्टिगेशनचं एक इनिशियल फेजमध्ये मी तिथे होतो. तर त्यावेळेस नंतर लक्षात आलं की महेश मोटेवार मस्ट बी नोईंग पुण्याचेच आहेत. तर त्यांनी शेळ्या आणि मेंढ्यांचं खूप मोठं कार्टल क्रिएट केलं होतं आणि त्याचे धागे उस्मानाबाद, पुणे, जळगाव या साईडला होते. आणि जसं तुम्ही म्हटलात की भरपूर लोकांचा पैसा फॉन्जी कंपनीज क्रिएट करून ट्रान्झॅक्शन क्रिएट करतात. 64 लॅक्स लोकांना त्यांनी लुबाडलेलं होतं. सो या अशा जिथे असे लाखो इन्व्हेस्टर एकत्र डुबतात ना, अशा स्कीम्सना पॉन्झी स्कीम किंवा मल्टी लेवल मार्केटिंग स्कीम किंवा पिरॅमिड स्कीम म्हणतात. की पिरॅमिड स्कीममध्ये काय होतं की शेवटी तुम्हाला पिरॅमिड डोळ्यासमोर आला असेल की आधी कॉन्फिडन्स बिल्डिंग होतं की आधी पहिल्या 6 महिन्यात 8 महिन्यात लोकांना परतावा दिला जातो की लोकांना वाटावं अरे आपल्याला खरंच आपल्याला मिळतात पैसे. मग ते नातेवाईकांना सांगतात. मग काही लोक तर त्यांची आयुष्यभराची पुंजी याच्यात घालतात. काही लोक लोन काढून घेऊन पैसे याच्यात घालतात. हे सगळं करून एके दिवशी तो माणूस फरार होतो आणि मग लक्षात येतं की
या लोकांचे पैसे कायमचे बुडालेले आहेत. तर त्यावेळेस आम्ही तो फ्रॉड इन्व्हेस्टिगेशन आमच्याकडे आला होता आमच्या एक फर्ममध्ये. तर नंतर आम्हाला कळलं की ते पॉलिटिकली इन्फ्लुएन्स केस आहे. तर ती केस आम्ही रिजेक्ट केली टू टेक इट. तर भीतीपोटी बेसिकली जीवाचा धोका होता म्हणून नाही घेतली. तर तुम्हाला एवढे केसेस करताना एवढा मोठा आकडा बघताना कुठे भीती नाही वाटत का की काही पॉलिटिकली इन्फ्लुएन्स्ड किंवा गुंड किंवा अशा गोष्टींमध्ये आपल्याला काही त्रास होऊ शकतो, तर याला कसं डील करतात तुम्ही? सर्वप्रथम आम्ही हे बघायचा प्रयत्न करतो की आता काही काही केसेस असतात की हा म्हणला तसा की जिथे पॉलिटिकल इंटरफिअरन्स आहे अशा पद्धतीच्या केसेस आम्ही पहिल्यांदा घ्यायचं टाळतो. कारण आम्हाला माहिती आहे की जनरली रिपोर्ट सबमिट केलं या रिपोर्टचं काय होणार आहे, तो कचऱ्याच्या डब्यात जाणार आहे. त्याच्यामुळे आम्ही त्याच्यावरती वेळ घालवत नाही. म्हणून आम्ही जास्तीत जास्त कॉर्पोरेट फ्रॉड जिथे होतात की जिथे ॲक्शन घेतली जाते आणि तिथे मनी रिकवर केला जातो अशा प्रकारचे फ्रॉड आम्ही शोधायचा प्रयत्न करतो. भीती वाटते का? हो, भीती वाटते. म्हणजे एकतर बेंगलोरमधली केस होती की विसल ब्लोअर, मगाशी तुम्हाला मी हा शब्द ऐकवला की अशी व्यक्ती की ज्याच्याकडे फ्रॉड होतोय ही माहिती असते आणि ही माहिती पुढे ते व्यवस्थापनाला देतात की या विसल ब्लोअरनेच आमच्यावरती पाळत ठेवलेली होती. जिथे हॉटेलमध्ये उतरायचो तिथं तो रोज येऊन आमच्यासमोर बसायचा की ही लोकं काम करतात आणि आम्हाला माहिती नव्हतं की हा विसल ब्लोअर आहे. कारण बऱ्याचदा विसल ब्लोईंग कंप्लेंट्स या ज्या येतात ह्या निनावी येतात. पण ही इतकी मोठी कंपनी होती की या निनावी कंप्लेंटचं इन्व्हेस्टिगेशन चालू केलं. पण आम्हाला हे माहिती नव्हतं की हा विसल ब्लोअर आमच्यावर पाळत ठेवायचा. सो अशा बऱ्याच केसेसमध्ये अशी बरीच विचित्र लोकं भेटतात. पण काही केसेस आधी अशा असायच्या की जिथे आम्हाला एक स्पेशल प्रोटेक्शन असायचं. त्याच्यामुळे घाबरायची अशी काही तिथे घाबरायचा स्कोपच नव्हता. दुसरी गोष्ट म्हणजे जर तुमचं ऑब्जेक्टिव्ह हे बाकी कुठल्याही गोष्टीपेक्षा खूप मोठं असेल ना, तर तिथे ह्या घाबरणं किंवा इन्फ्लुएन्स्ड होणं या गोष्टींचा संबंधच येत नाही. मला आठवतं आमच्याकडे एका बँकेची खूप मोठी केस आलेली होती, ज्याच्यात रिपोर्ट दिल्यानंतर बँकेचे 3 डायरेक्टर आमच्यासमोर बसलेले होते आणि त्यातला एक एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर होता. आणि एका डायरेक्टरचं त्याच्यामध्ये नाव आल्यामुळे हे तिघंही घाबरलेले होते. त्याने आम्हाला तिथे लास्ट देऊन हा रिपोर्ट मॉडिफाय करायची तिथे आम्हाला संधी दिली. पण जर अशा प्रकारच्या आमिषांना आम्ही भुललो असतो तर आम्ही आत्तापर्यंत जेलमध्ये गेलो असतो. सो त्यावेळेला आम्ही काय केलं, त्यावेळेला माझ्या सिनियर पार्टनरने सिम्पली तिथे रिपोर्ट ठेवला, सांगितलं की हा मॉडिफाय होणार नाही, आम्हाला एक पैसा यातनं मिळाला नाही तरी चालेल, पण हा रिपोर्ट मॉडिफाय होणार नाही. आणि आता फॉरेन्सिक ऑडिट झालेलंच आहे म्हटल्यानंतर तो रिपोर्ट आलेला आहे हे जगजाहीर असताना त्यांना पुढे तो RBI आणि बाकीच्या सगळ्या फंक्शनरीजना देणं भाग होतं. आणि त्यानंतर 2 आठवड्यात तो एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर आत गेलेला होता. सो आम्हाला तिथे कळलं की काही काही जे कॉन्शियस कॉल असतात की अशा प्रकारच्या आमिषांना बळी पडायचं नाही आहे, हे किती महत्त्वाचे असतात हे या केसेसमधनं कळतं. खूपच सुंदर पद्धतीने मॅडमांनी आपल्याला फॉरेन्सिक अकाउंटिंग आणि हे प्रोफेशनल कसं व्हायचं आणि अकाउंटिंग सोबत कसं स्वतःला पुढे ॲज अ करिअर हे निवडता येईल हे सांगितलं. मॅडम इंडिपेंडंट डायरेक्टर आहेत क्विकिल टेक्नॉलॉजीज आणि अजून 6 लिस्टेड कंपनीजवर. तर मॅडम ॲज अ इंडिपेंडंट डायरेक्टर याला कसं करिअर म्हणून बघतात तुम्ही किंवा कशी याची हेल्प तुम्हाला या फॉरेन्सिक प्रोफेशनल म्हणून काम करताना होते? छान क्वेश्चन आहे हा. आणि इंडिपेंडंट डिरेक्टर हे कदाचित तुम्ही पहिल्यांदा ऐकलं असेल, कारण इंडिपेंडंट डिरेक्टर हे जे करिअर आहे किंवा हा जो हुद्दा आहे हा सत्यमच्या फ्रॉडनंतरच जास्तीत जास्त लाईटमध्ये यायला लागला. इंडिपेंडंट डिरेक्टर्सचं काम, त्यांच्यावरची जबाबदारी ही अशा प्रकारच्या घोटाळ्यांनंतर जास्तीत जास्त वाढली. बेसिकली इंडिपेंडंट डिरेक्टर हे काय असतात की एखादी कंपनी असेल जिचा टर्नओव्हर 100 कोटीच्या वर आहे किंवा ज्याचं पेडअप कॅपिटल म्हणतात ते 10 कोटीच्या वर आहे किंवा ज्या कंपनीचा नफा हा काही कोटी म्हणजे 100 कोटी, त्यालाही कॅप 100 कोटीचीच आहे, त्याच्यावर आहे. अशा ठिकाणी गव्हर्नमेंटनी सांगितलेलं आहे की तिथे तुम्ही अर्धा बोर्ड जो तयार करता, म्हणजे आता 8 डायरेक्टर असतील तर 8 तुम्ही एक्झिक्युटिव्ह ठेवू शकता आणि 8 तुम्ही इंडिपेंडंट ठेवू शकता. मग इंडिपेंडंट डिरेक्टर म्हणजे कोण की जे प्रमोटरच्या नात्यामधले नाही आहेत, की जे आधी कधी की मॅनेजरियल पीपल ज्याला म्हणतो आपण, की एखाद्या कंपनीचा CFO किंवा चीफ इन्फॉर्मेशन ऑफिसर, चीफ इन्फॉर्मेशन सिक्युरिटी ऑफिसर अशा पद्धतीच्या पदांवर नाही आहे अशी व्यक्ती, म्हणजे कुठल्याही पद्धतीच्या कंपनीशी कुठलाही संबंधित नसलेली व्यक्ती ही इंडिपेंडंट डिरेक्टर म्हणून काम करू शकते.
त्याच्यामध्ये त्यांनी मेक अशी ठेवलेली आहे की इंडिपेंडंट डिरेक्टर म्हणून काम करताना तुमचं कुठल्या तरी क्षेत्रात हे प्रावीण्य तुम्ही मिळवलेलं पाहिजे. आता माझा सगळा जो फॉरेन्सिक अकाउंटिंग किंवा हा जो विषय आहे तो कॉर्पोरेट गव्हर्नन्सशी अगदी जवळून संबंधित आहे आणि इंडिपेंडंट डिरेक्टर्सचं कामच हे असतं की प्रमोटरकडे 70% बराचसा शेअर असतो, 65% असतो, म्हणजे तो मोठा शेअर होल्डर झाला. पण मग जे आपल्यासारखे छोटे छोटे गुंतवणूकदार आहेत, जे स्मॉल शेअर होल्डर आहेत, त्यांच्या वतीने कोण बोलणार? जर प्रमोटर सगळे त्याच्याच हिताचे निर्णय जास्तीत जास्त घ्यायला लागला तर कंपनीमध्ये यादवी माजेल, हे होऊ नाही. म्हणून इंडिपेंडंट डिरेक्टर आज बोर्डावरती आहे. सत्यमचा घोटाळा झाल्या कंपनीज ॲक्ट म्हणून आपल्याकडचा जो महत्त्वाचा ॲक्ट आहे त्याच्यामध्ये बदल झाला. कंपनीज ॲक्ट 2013ने एक महत्त्वाचा बदल त्याच्यामध्ये केला की जेंडर डायव्हर्सिटी प्रमोट करायची होती. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की अशा प्रकारच्या मोठ्या कंपन्यांना मिनिमम एक वुमन इंडिपेंडंट डिरेक्टर तुम्हाला बोर्डावरती हवी. त्याच वेळेला मी क्विक हिल बरोबर कन्सल्टंट म्हणून काम करत होते आणि ते IPOसाठी पेपर्स फाईल करत होते. त्यावेळेला तिथल्या CFOने माझं काम बघून पुढे इन्व्हेस्टरकडे हा अधिकार असतो बऱ्याचदा की कोणाला इंडिपेंडंट डिरेक्टर म्हणून अपॉइंट करायचं. त्यावेळेला त्यांच्याकडे सिकोया कॅपिटल म्हणून खूप मोठा इन्व्हेस्टर होता. त्यांनी शेवटी हे इंटरव्ह्यू राऊंड्स आणि तुम्हाला मॅनेजमेंटशी बोलावं लागतं, तुम्हाला इन्व्हेस्टर्सशी बोलावं लागतं आणि त्या सगळ्या राऊंड्समधनं ताऊन सुलाखून आल्यानंतर तुम्हाला कळतं की तुम्ही तिथे सिलेक्ट झालेला आहात की नाही. सो इंडिपेंडंट डिरेक्टरला आता IICA नावाची बॉडी आहे, त्यांचं सर्टिफिकेशन घेणं मॅन्डेटरी आहे. म्हणजे तुमचं कायद्यामधलं नॉलेज, तुमचं कंपनीज ॲक्टमधलं नॉलेज हे मॅन्डेटरी आहे दाखवणं. 75% पासिंग आहे त्याला. पण मला ही ज्या वेळेला कंडिशन आली तेव्हा माझा ऑलरेडी एक्सपिरियन्स 5 वर्षाच्या वर गेलेला होता, म्हणून मला एक्झम्पशन मिळालं. पण कुणीही आपल्यातलं इंडिपेंडंट डिरेक्टर होऊ शकतं ज्याला एखाद्या विशिष्ट क्षेत्रातला भरपूर अनुभव आहे, IICAचं सर्टिफिकेशन पास केलेलं आहे. अशा प्रकारची व्यक्ती ही इंडिपेंडंट डिरेक्टर म्हणून कंपन्यांबरोबर काम करू शकते. आणि तिथे तुम्ही काय करू शकता, तर तुम्ही एक चांगल्या कंप्लायन्सचं, चांगल्या कॉर्पोरेट गव्हर्नन्सचं कल्चर प्रमोट करू शकता. आज आपल्यासोबत होत्या ऑनररी PhD होल्डर मॅडम, डॉक्टरेट आहेत, फॉरेन्सिक अकाउंटिंग यांचं कामाची दखल युनिव्हर्सिटी ऑफ साऊथ अमेरिका यांनी घेतलेली आहे आणि मॅडमांना डॉक्टरेट पदवी बहाल केलेली आहे. थँक्यू सो मच मॅडम. तुम्ही पुण्याहून एक 6-7 तासाची जर्नी करून आणि आमच्यासोबत एवढं व्यवस्थित आणि सगळ्यांना समजेल अशा भाषेत तुम्ही सगळं मार्गदर्शन केलं. आणि मॅडमांनी 30,000 कोटीचे फ्रॉड्स शोधलेले आहेत आणि आज सकाळी त्यांच्याशी बोलताना असं कळलं की त्यांना विमेन फॉरेन्सिक प्रोफेशनल्स घडवायचे आहेत आणि खूप जास्त अपेक्षा त्यांनी क्रिएट केलेल्या आहेत विमेन्ससाठी. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की जास्तीत जास्त विमेन्स जर फॉरेन्सिक प्रोफेशनल बनल्यात तर जसं तुम्ही म्हटलात मॅडम की लोक भरोशाने समोर येऊन काही गोष्टी शेअर करतात विमेन्स प्रोफेशनलसोबत, तर तो पण एक बेनिफिट तिथे मिळू शकतो. तर थँक्यू सो मच मॅडम, तुम्ही वेळ काढून आमच्यासोबत गप्पा मारल्यात आणि व्याख्यानात येण्यासाठी होकार भरलात. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. मी तुम्हाला सगळ्यांना थँक्यू म्हणते, कारण हे तसं क्लिष्ट क्षेत्र आहे. तुम्ही सगळ्यांनी भरपूर वेळ दिलात, भरपूर पेशंटली ऐकलं हे सगळं. आणि जाता जाता इथे मला नक्की सांगायला आवडेल की अशा कुठल्या स्टार्टअप्स ज्यांना मेंटॉरिंगची गरज आहे, ज्यांना पुढे काय करायचं याच्याविषयी खूप सारे प्रश्न आहेत, त्यांना म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे मेंटर्स निवडा. मेंटर्स म्हणून तुम्ही कुणाकडेही जा, पण तुम्ही विचारायला शिका, तुम्ही हेल्प मागायला शिका. बऱ्याचदा प्रमोटर्स, फाउंडर्स आपण यांना कसं विचारायचं म्हणून तिथेच त्यांचा गेम प्लॅन संपतो. जे काही विचारायचं असतं ते सगळं संपतं. तर असं करू नका. तुमच्या डोक्यात जर क्युरिओसिटी असेल, तुम्हाला जर काही विचारायचं असेल, तर तुम्ही लिंक्डइन किंवा काही सोशल प्लॅटफॉर्म इतके चांगले आहेत, युजफुल आहेत, त्याच्यावरती लोकांना, प्रोफेशनल्सना कनेक्ट करा, त्यांच्याकडनं मेंटॉरिंग मागा. आणि मी आणि माझे सहकारी वी आर ऑल्सो ओपन. तुम्हाला कधी कुठल्या इथे स्टार्टअप फाउंडर्स असतील आणि कुठल्याही पद्धतीचे क्वेश्चन असतील तर फील फ्री आणि असे क्वेश्चन घेऊन आमच्याकडे या. टू माय बेस्ट नॉलेज, मला जेवढं कळतं यातलं तेवढा मी तुम्हाला गाईड करायचा नक्की प्रयत्न करेन. थँक्यू सो मच मॅडम.